त्याचं काय मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आता चालू आपल्या इथे नवरात्र उत्सव, नवरात्रीचे 9 दिवस गरबा. त्यांच्या इथे देवी बसते, त्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केला असेल तर आपण इंस्टाग्रामला नवीन नवीन टाकतच असतो. आणि ब्लॉग पहिल्यांदा टाकायला लागलो म्हणजे नवरात्रीमधला पहिल्या दिवसाचा पहिलाच ब्लॉग आहे आपला. बिकॉज नवरात्रीमध्ये देवी फिरायला आपल्याला भेटल्या नव्हत्या आणि आज आपण व्हिजिट करणार आहेत मुंबई मधल्या मोस्ट ज्या महत्वाच्या देवी आहेत सातरत्या. आईचं लुक सकट सर्व आईचं फक्त डोळ्यात त्या देवी खेतवाडीची आई, महाराष्ट्रातील सर्वात बिगेस्ट देवी खेतवाडीची आई, ती लालबागची माता, चिंचपोकीची आई भवानी, सर्व देव्या वन डे मध्ये कशा करायच्या असतील तर ही सिरीज तुम्ही नक्की बघा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केला, भाई सबस्क्राईब केला. 13,000 सबस्क्रायबर झालेत. लवकरात लवकर 100K करायचे. तुमच्या सपोर्टमुळे ते होतीलच. पटापट जाऊन खेतवाडीची आई बघू, 7 रस्त्याच्या आई दाखवू. 7 रस्त्याला चलो. हे काय आता महालक्ष्मीच्या आपण 7 रस्त्याच्या सर्व देवी बघणार आहे. 7 रस्त्याची जगदंबा, 7 रस्त्याची आई, आणि महालक्ष्मी स्टेशनला उतरायचंय. महालक्ष्मी स्टेशन पासून ना तेव्हा इथे महालक्ष्मी स्टेशन पासून इथून सरळ चालत जायचंय. सरळ चालत गेलं मोजून 5 मिनिटे ते 2 ते 5 मिनिटांमध्ये आहे. म्हणजे चालत वॉकिंग डिस्टन्स 500 मीटरवर आहे. 500 मीटरच्या अंतर सर्वात क्लासिक देवी आहे, तुम्हाला सर्वात दाखवतो. आणि त्याच्यानंतर जाणार आहेत आपण सर्वात मोठी खेतवाडीची आई बघायला. जी सर्वात मोठी देवी आपण महाराष्ट्रातली मागच्या वर्षी नरसिंहावरती आणि ह्यावेळेस बॅलेन्सिंग भरून अरुण दत्तेने बॅलेन्सिंग म्हणजे ज्याला आपण बोलतो ना परेलचा महाराजा, त्याच्यासारखंच लुक दिलंय ह्या देवीला. खेतवाडीची आई 32 फूट, महाराष्ट्रातील सर्वात टॉलेस्ट देवी, ती बघायला जाणार आहेत. आता आपण 7 रस्त्याच्या देवी बघू. नंतर बाकी अजून मंडळ फिरणार आहेत, त्यामुळे फटाफट ज्यांनी लाईक नसेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असं जॉईन राहा ब्लॉग मध्ये. चला. हे गाईज, आता ही 7 रस्त्याची आई जगदंबा आहे. महालक्ष्मी स्टेशन पासून मोजून 5 मिनिटं. याचं गुगल लोकेशन लिंक त्याचे सर्व तुम्हाला देतो मी. तिथे तुम्हाला एका देवीच्या इथे तुम्हाला बाजूला सर्व 2-2 मिनिटाच्या देवी आहे. आणि हे बघू शकता एकदम असं पुरेत असतं रूप आईचं. आणि आता पाऊस लागल्यामुळे आता घालणारा असा पाऊस लागलाय, त्यामुळे आपण आता इथेच अडकलोय. बघू आता आईच्या दारात किती वेळ थांबायला भेटतंय. आणि पाऊस जसं थांबेल तसं लगेच आपण इथून निघू. त्या देवीला पण तुम्ही नक्की विजिट करा, 7 रस्त्याची आई जगदंबा. हे गाय आता 7 रस्त्याची आई भवानी. आता 7 रस्त्याची आई भवानी बघू आपण. देवी बघा किती सुंदर दिसते आणि हिच्या डोळ्यात फक्त आणि फक्त एकच शब्द आठवतो, आणि तो गाणं तर तुम्ही ऐकला असेलच. आखे देखी तो मैं देखता रह गया जान दो गोरा. भाई गाणं येत नाही पण आईचे फक्त डोळे बघा. या डोळ्यात बघताना सर्व विश्व, जगातील सर्व सुख फक्त आईच्या डोळ्यात दिसतंय. आणि खरोखर ती गोष्ट आहे, आईचे डोळे खूप सुंदर आहेत आणि आईची प्रतिमा पण खूप सुंदर आहे. आणि 7 रस्त्याची आई भवानी माता आणि 7 रस्त्याची आई या दोघींची प्रतिकृत्या सेम आहे. आणि आता ज्या मूर्तीसाठी आपण एवढं महालक्ष्मी स्टेशनला आलो होतो, 7 रस्त्याची मावळी, आता त्या देवीचं तुम्हाला दर्शन दाखवतो. सर्वात सुंदर, सर्वात देखण्या रूपवाली अशी मूर्ती. ह्या सर्व देवींचं 7 रस्त्याची आई जगदंबा, 7 रस्त्याची माता भवानी आणि 7 रस्त्याची मावळी, या सर्व देवींचं दर्शन एकाच ठिकाणी, एका म्हणजे फटाफट असं लाईनीत होतं. आणि आता तुम्हाला सर्वात सुंदर मूर्तीचं दर्शन देतो. चला. हे गाईस, 7 रस्त्याची आई देवी, फक्त देवीचं लूक बघा. माफ असं या देवीला बघण्यासाठी एवढ्या लांब आलो होतो. खूप सुंदर असं देवीचं रूप. त्याच सुंदर पद्धतीने देवीला अशी साडी सुद्धा मिसवण्यात आले. आणि आईची दागिने वगैरे सर्व, आईचं लूक सकट सर्व आईचं फक्त डोळ्यात बघू शकतो. शाया आईचं डोळे बघितलं फक्त असं वाटतं की आई आपल्याकडे बघते. त्याच लुकने देवीला बनवण्यात सुद्धा आले. दरवर्षीची सेम प्रतिकृती अशी आईची असते, पण या देवीला बघण्याचं जे भाग्य आहे ना, ते मिस नाही करू शकत कोणी. आणि तुम्ही सुद्धा या, ह्या देवीला बघा, असंच एवढंच म्हणेल.
महाराष्ट्राची सर्वात बिगेस्ट मूर्ती खेतवाडीची आई, 12वी गल्ली क्रॉस लेन. आता आपण जी मूर्ती बघू शकता महाराष्ट्रातील सर्वात टॉलेस्ट, आता आतमध्ये जाऊन आहे मूर्ती तुम्हाला दाखवतो. आणि मेन म्हणजे सर्वात बॅलेन्सिंग मूर्ती, गॉड बाय अरुण दत्ते, खेतवाडीची आई. ओ यार, काय देवीची मूर्ती वाटते बघा शकता. महाराष्ट्रातील बिगेस्ट मूर्तिकार अरुण दत्ते, गॉड बाय 32 फीट, बॅलेन्सिंग मूर्ती. बॅलेन्सिंग जसा गणपती बघितला पहिलेचा महाराज तसा खेतवाडीची आई बॅलेन्सिंग. फोटो क्रिएशन, हे स्केच वगैरे आहे ते काढलेले बाकीचे. किती फ्रेम आहे जेव्हा आहे कलागंधामधून बाहेर निघाली. तिथं पण ब्लॉग आपला चॅनलला उपलब्ध आहे, ब्लॉग पण बघू शकता. लास्ट इयरला नरसिंहा वाजरची होती, नरसिंहाचा पण ब्लॉग आपण टाकला होता. आणि या इयरला राक्षसाला तुम्हाला मारताना माहिती आहे बॅलेन्सिंग आता दाखवले. तुम्ही जी देवी बघताय ना उंबरखाडीची आई, त्या देवी मागे ना एक कहाणी आहे. छान अशी म्हणजे ही मूर्ती. देवी ना, आपल्याला या देवीचं ना आगमन होतं ना विसर्जन होतं, तरी ही देवी खूप फेमस आहे. कारण की ही देवीची मूर्ती आणि सिंहाची मूर्ती चंदनापासून बनवलेली आहे. आणि हिचे डोळे, देवीचे डोळे आणि सिंहाचे डोळे ना ऑस्ट्रेलियावरून आयात केलेत. आणि ही देवी एक वर्षी उभी तर दुसऱ्या वर्षी बसलेली असते, म्हणजे फोल्डिंगवाली आहे. मग बघू शकता की एवढी सुंदर देवीची मूर्ती आहे. ना आगमन आहे ना विसर्जन, तरी एवढी भारी मूर्ती आहे. इथे पण नक्की व्हिजिट करा. हे गाईज, आता जी देवी बघताय तुम्ही त्या देवी आहे दगडी चाळीची आई. ही देवी एवढी फेमस आहे की ही देवी कोणामुळे फेमस झाली म्हणजे ती म्हणजे डॅडीमुळे. आता डॅडी म्हणजे कोण की अरुण गवळी, जो महाराष्ट्रातील इंडियातील डॉन नंबर 1 म्हणून ओळखला जायचा. आणि आत्ताच नुकताच तो सुटला गेलाय. आणि या देवीला मागच्याच 2 इयरपूर्वी 50 वर्ष कंप्लीट झाली, तेव्हासुद्धा खूप मोठा उत्सव झाला होता. आता इथं 53 वर्ष चालू आहे आणि देवीची प्रतिमा पण खूप सुंदर आहे. आणि इथे आता हा सर्व कारभार सांभाळायला आता डॅडी पण आलाच आहे, त्यामुळे मंडळाची फुल हवाच चालली आहे. इथे पण नक्की व्हिजिट करा. तर हे गाय, आता फायनली आपण सर्व मुंबईच्या ज्या ज्या मोस्ट देवी आपल्याला बघायच्या त्या सर्व देवी बघून झाल्यात. आता आपण पोहोचलोय भटवाडीमध्ये. इथे आपल्या घरी इकडच्या सुद्धा देवी तुम्हाला बघितल्या असतील, ज्याने बघितल्या नसतील आणि पटापट इंस्टाग्रामला फॉलो करा. मी इंस्टाग्रामची आयडी खाली देतो, नसेल इंस्टाग्रामला पटापट फॉलो करा यार. इंस्टाग्रामला 4,500 फॉलो झाले. पटकन या केस 5,000 सबस्क्रायबर, या 5,000 सबस्क्रायबर नाही 5,000 फॉलोअर्स होतील आपले. आणि जे आपले 13K झालेत तुमच्या सपोर्ट आणि तुमच्या प्रेमामुळे, त्यापासून मनापासून आभार. पटापट आपल्याला 100K वर जायचंय. नक्की फक्त तुमच्या सपोर्ट मिळेच होणार. या देवी वगैरे बघितला मस्त आहे, सर्व देवी खूप सुंदर आहेत. देवी संपायला पण आता नवकृष्ण फक्त 2 दिवस लागते. तुम्ही गेले नसाल तर पटापट जाता, कुठे लाईन लावायची गरज नाही, कुठे काय नाही, तेलाच करा. आहे ते नाईट बीट हाऊस मारण्यात चांगलं दर्शन आहे. चला, ज्याने कोणी लाईक नसेल करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉग. बाय बाय.